तर अधिवेशनात आज कांदा प्रश्नावर चर्चा होणार आहे। कांदा उत्पादकांना अतिवृष्टीमधील नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाहीये। भाजप आमदार विक्रम पाचपुते, प्रवीण तटके लक्षवेधी मांडणार आहेत। अतिवृष्टीमध्ये झालेल्या कांद्याच्या नुकसानीकडे लक्ष वेधलं जाणार आहे। पंचनामा झाला नसल्याचा सत्ताधारी पक्षाचाच आमदाराचा दावा आहे। पंचनाम्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जाणार अशी माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांदा प्रश्न हा समोर येत होता। आता या कांदा प्रश्नावर आज सभेमध्ये चर्चा होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न हा नेहमी ऐरणीवर ठरलेला आहे, कारण की अतिवृष्टी ही मोठ्या प्रमाणात झालेली होती त्याने आणि त्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचा नुकसान हे झालेलं होतं। आणि त्यामध्ये आपण बघितलं तर कांद्याचा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे अद्यापही कांद्याची भरपाई ही शेतकऱ्यांना मिळालेली नाही। आणि त्या संदर्भात आज विधान अधिवेशनामध्ये कांद्याचा प्रश्न हा या ठिकाणी आपण बघितलं रडवणार आहे। आणि या ठिकाणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते आणि प्रवीण तटके या ठिकाणी लक्षवेधी ही उपस्थित करून प्रश्न आपण या ठिकाणी प्रश्न करणार आहे। त्यामुळे महत्त्वाची लक्षवेधी असणार, त्यामुळे कांदा या ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्या संदर्भात दिलासा मिळतो का, आणि जे आपण अद्यापही नुकसान भरपाई केली नाही ती नुकसान भरपाई देखील या ठिकाणी मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे लक्षवेधी महत्त्वाची ठरणार आणि विधानसभेमध्ये आपण महत्त्वाचा आजचा दिवस असताना, कारण की या ठिकाणी आपण वेगवेगळे निर्णय देखील घेतले जाऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचा आपण अतिवृष्टीमुळे, त्यामुळे काय निर्णय हे घेतले जातात आणि कांद्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय काय घेतला जातो हे देखील मनोज, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।